जालन्याचा टॅक्स वाढला तेव्हा अर्जुन खोतकर मंत्री होते, मग आमच्यावर आरोप कशाला? काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांचा सवाल. खोटं बोल आणि रेटून बोल असा आहे गोरंट्याल यांचा खोतकरांना टोला. खोतकर यांनी जालना महानगरपालिका केली, त्यामुळे आता टॅक्स वाढून येईल आणि टॅक्स वाढीला अर्जुन खोतकर जबाबदार असतील. गोरंट्याल. जालन्याचा टॅक्स वाढला तेव्हा अर्जुन खोतकर मंत्री होते, मग आमच्यावर आरोप कशाला, असा सवाल काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी आज दिनांक 12 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजेच्या दरम्यान केलाय. खोटं बोल आणि रेटून बोल असं असल्याचं सांगत गोरंट्याल यांनी अर्जुन खोतकरांचं नाव न घेता त्यांना टोला लगावलाय. खोतकर यांनी जालना महानगरपालिका केली, त्यामुळे आता टॅक्स वाढून येईल आणि टॅक्स वाढीला अर्जुन खोतकर जबाबदार असतील, असं देखील गोरंट्याल म्हणालेत. पर मेहरबानी करून वडाचं तेल वांग्यावर काढू नका. याच्या मुळामध्ये जा. हा टॅक्स कधी वाढला, कोणी वाढवला, मग त्यावेळेस तुम्ही विरोध का नाही केला? या सर्व बाबीचा विचार तुम्ही करणार की नाही करणार? हसून नाही जमणार. हा टॅक्स कोणाच्या कालखंडामध्ये वाढला? विष्णूने सांगितलं. संगीता गोरंट्याल अध्यक्ष असताना तुम्ही काय विरोध नाही केला? आम्ही शिवसेना म्हणून आम्ही रस्त्यावरती उतरलो, त्यावेळेस तुम्ही आमच्यासोबत आला नाही. हे बघा, हे टॅक्स जेव्हा वाढला तेव्हा या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते आणि अर्जुन खोतकर त्यावेळी राज्यमंत्री होता. आणि राज्यमंत्र्याला केवळ अधिकार असतात. त्यांना जेव्हा कलेक्टर ऑफिसमध्ये याबद्दल मीटिंग झाली होती, भास्कर अंबेकरला ते घेऊन आले होते आणि कलेक्टर सोबत मीटिंग असताना मग त्याने कॅन्सलच केला पाहिजे होता ना. तो मंत्री होता ना. टॅक्स जेव्हा वाढला तर अर्जुन खोतकर हा मंत्री होता, मग उगाच आमच्यावर आरोप कशाला? खोटा बोल पण रेटून बोल असा आहे. आणि हे जर सोडा, आता ते खोतकरने जे महानगरपालिका केली त्याचा आता आपला टॅक्सचा असेसमेंट चालू आहे. आता बघा मार्च नंतर लोकांना कसं घेईल, 8 ते 10 पट जास्त वाढून येईल आणि याचा सर्व जिम्मेदार अर्जुन खोतकर राहील.